उन्हाळ्यात आपण भरपूर प्रकारचे थंड पदार्थ बनवून खात असतो, पण आज आपण एक वेगळीच आणि कोणीही बनवली नसेल अशी रेसिपी बघणार आहोत. फक्त 3 ते 4 साहित्यात ही रेसिपी बनवून तयार होते. चला तर मग सुरू करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथं एका कढईमध्ये 1 ग्लास दूध घेतले आणि दुधाला उकळी आली की आपल्याला त्याच्यामध्ये साखर घालून घ्यायचे. इथं मी 4 ते 5 चमचे साखर वापरली, थोडी जास्तच घेतली आहे, ती का मी तुम्हाला पुढे सांगेनच. आता दुधाला उकळी काढून घ्यायची, तोपर्यंत कस्टर्ड पावडर आपल्याला दुधामध्ये मिक्स करून घ्यायचे. इथं मी व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरली आहे. तुम्हीही प्लेनच कस्टर्ड पावडर वापरा, मँगो कस्टर्ड पावडर किंवा कोणत्याही फ्लेवरची घेऊ नका. फ्लेवरवाली जर कस्टर्ड पावडर तुम्ही वापरली तर आपल्याला त्याच्यामध्ये जांभळाची टेस्ट येणार नाही, त्यामुळे प्लेनच व्हॅनिला कस्टर्ड पावडर वापरा. मी दुधामध्ये कस्टर्ड पावडर एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि दुधाला पण उकळी आली. आपल्याला आता त्याच्यामध्ये हे कस्टर्डचं मिश्रण थोडं थोडं घालत एकसारखं हलवत राहायचं आहे, कारण हे कस्टर्डचं मिश्रण दुधामध्ये घातल्यामुळे दूध पटकन घट्ट होतं, त्यामुळे एकसारखं हे हलवत राहायचं आहे. तर आता आपण इथं जांभूळ कस्टर्ड बनवतो आहे, जांभूळ कस्टर्ड पुडिंग बनवतो आहे. तर त्यासाठी मी इथं काळे जांभूळ घेतलेत. बघा, जांभूळ एकदम काळे कुळकुळीत बघून घ्यायचे. थोडेसे असे लालसर वगैरे असतात ते घ्यायचे नाहीत, कारण आपलं कस्टर्ड मग आंबट होऊ शकतं. तर त्यासाठीच मी इथं 4 ते 5 चमचे साखर आधीच दुधामध्ये वापरली आहे आणि इथं मी पेस्ट बनवून घेतली आहे जांभळाची, एकदम बारीक पेस्ट बनवून घ्यायची. आणि आता इथं आपलं कस्टर्ड पण छान शिजलं आहे. आता हे आपण थंड करण्यासाठी ठेवून द्यायचं आणि कस्टर्ड पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला हे जांभळाचं मिश्रण त्याच्यामध्ये घालायचं आहे, कारण जर थोडंसं कस्टर्ड गरम असताना जर आपण घातलं तर ते कस्टर्ड म्हणजे फाटू शकतं, नसल्यासारखं होऊ शकतं. त्यामुळं जास्त गरम असताना हे आपल्याला घालायचंच नाही आहे. पूर्ण कस्टर्ड थंड झाल्यानंतरच आपल्याला हे घालायचं आहे. थोडंसं नॉर्मल गरम असलं तरी चालेल, आपलं बोटाला सोसवेल इतकं गरम असलं तरी चालेल, तेव्हा तुम्ही हे जांभळाची पेस्ट याच्यामध्ये घालू शकता. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं कस्टर्डमध्ये. आणि हे कस्टर्ड खायला खूप छान लागतं, एकदम क्रीमी बनवून तयार होतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली का. आता मी इथं एका प्लेटमध्ये सेट करून घेणार आहे. तर त्यासाठी मी इथं स्टीलची प्लेट घेतली आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे, कारण आपलं कस्टर्ड एकदम व्यवस्थित निघण्यासाठी मी एकदम थोडंसं एक थेंबभरच तेल प्लेटला पुसून घेतले आणि त्याच्यावरती थोडेसे जांभळाचे तुकडे कट करून घातलेत. कस्टर्ड आपलं म्हणजे छान दिसण्यासाठी मी वरून प्लेटला खाली थोडेसे जांभळाचे तुकडे कट करून घातलेत आणि त्याच्यामध्ये हे कस्टर्ड घालून घ्यायचं आणि थोडंसं असं हलवत राहायचं, म्हणजे एकसारखं प्लेटमध्ये आपलं कस्टर्ड सेट होईल. आणि हे आपल्याला 3 ते 4 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आणि तयार झाले आपलं हे कस्टर्ड खायलाही खूप छान लागतं. आता हे आपण एका प्लेटमध्ये पलटी करून घ्यायचं, म्हणजे एक प्लेट अशी वरून ठेवायची आणि त्याच्यामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर बघा किती सहजपणे निघालं आहे आपलं कस्टर्ड आणि किती छान पण दिसतं, एकदम लुसलुशीत असं तयार होतं. मी तुम्हाला कट करून दाखवते एखादा पीस. आणि बघा, हे सहजपणे कट पण होतं आहे आणि एकदम क्रीमी असं तयार झालं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आणि एकदम लुसलुशीत असं तयार होतं, खायलाही खूप छान लागतं, एकदम चिल्ड असं. वेगळी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.